Hello students, today we discuss a new point, isomorphism and polymorphism. In previous lecture we already discussed what is meant by solid, classification of solids. आपण आज आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम आणि क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे सर्वांचा या व्हिडिओमध्ये काय करणार आज स्टडी करणार आहे. तर पहिल्यांदा स्टडी करूया आयसोमॉर्फिझम म्हणजे काय. फर्स्ट आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय असेल? When two or more substance having the same crystal structure, two or more substance having same crystal structure, is called isomorphism. Definition काय होते? Two or more substance having the same crystal structure is called as isomorphism. म्हणजे काय होते? किंवा दोनपेक्षा जास्त जे सबस्टन्स असेल त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर जे असेल ते काय असेल? सारखं असेल किंवा सेम असेल अशा सबस्टन्सला आपण काय होणार आहे किंवा प्रॉपर्टी काय होणार आहे? आयसोमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. आता हे जे दोन क्रिस्टल आहे या दोन्हींचं स्ट्रक्चर काय असणार आहे? सेम स्ट्रक्चर आहे. आणि जर आपण यांचा ॲटम रेशिओ जर बघितला, काय म्हणतो मी? ॲटम रेशिओ. तर आता ॲटम रेशिओ काय असेल का त्या सबस्टन्समध्ये किती ॲटम्स आहेत त्या रेशिओ फॉर्ममध्ये. जर आपण बघितलं सपोज सोडियम फ्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड यांचा ॲटम रेशिओ जर बघितला तर ॲटम रेशिओ असेल 1:1. रेशिओ काय असेल? 1:1. आता 1:1 का असेल? जर आपण विचार केला सोडियम फ्लोराईडमध्ये किती ॲटम? सोडियमचे 1 ॲटम आहे. फ्लोरीनचे किती ॲटम आहे? 1. म्हणजे याचा अर्थ काय आला? 1:1. एक सोडियमचा असेल आणि एक फ्लोरीनचा असेल. सेम मॅग्नेशियम ऑक्साईड जर घेतलं MgO त्याच्यामध्ये काय येतं? मॅग्नेशियम 1 आहे आणि ऑक्सिजन पण काय येतं? 1 होते. याचा अर्थ या दोन्हींचा ॲटम रेशिओ जो असेल तो काय असेल? 1:1 असेल. आणि एक्झाम्पल कशाचं असेल? आयसोमॉर्फिझम. आता इथून पुढे आपण आयसोमॉर्फिझम कशाला म्हणायचं? टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज आयसोमॉर्फिझम. नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपण ना, पॉलिमॉर्फिझम. नेक्स्ट असेल पॉलिमॉर्फिझम. डेफिनेशन लिहितोय मी ब्लॅकबोर्डवरती. अ सिंगल सबस्टन्स that crystallizes किंवा a single substance that exist in different forms under different conditions. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय असेल? अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म्स अंडर डिफरंट कंडिशन. म्हणजे एकच कंपाऊंड वेगवेगळ्या कंडिशनला काय होतंय? वेगवेगळ्या क्रिस्टल फॉर्म करत असेल त्या कंपाऊंडला किंवा त्या सबस्टन्सला आपण काय होणार आहे किंवा त्या प्रॉपर्टीला काय होणार आहे? पॉलिमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल सल्फर. जर सल्फर असेल, सल्फर एक्झिस्ट टू मॉलिमॉर्फिक किंवा पॉलिमॉर्फिक forms, that is
रोम्बिक सल्फर अँड मोनोक्लिनिक. जो सल्फर असेल, आता सल्फर तर एकच आहे, अ सिंगल सबस्टन्स म्हणजे कोणता यातला आपण सल्फर दॅट एक्झिस्ट म्हणजे तयार होणे इन डिफरंट फॉर्म्स. तो काय असेल, डिफरंट फॉर्म्स काय होते, तयार होतो. तर सल्फरचे जर दोन फॉर्म जर बघितले आपण, तर पहिला असेल रोम्बिक फॉर्म आणि दुसरा असेल मोनोक्लिनिक. म्हणजे सल्फरपासून किती पॉलिमॉर्फिक फॉर्म तयार होणार सल्फरचे, दोन. एक असेल रोम्बिक सल्फर आणि दुसरा असेल मोनोक्लिनिक सल्फर. म्हणजे एका सिंगल सबस्टन्स पासून किती सबस्टन्स तयार होते, दोन किंवा दोन क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होत आहे. बघा, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन डिफरंट फॉर्म. तो एकच सबस्टन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये काय आपल्याला सापडतो किंवा आढळून येत असेल, त्या सबस्टन्सला किंवा त्या प्रॉपर्टीला आपण काय होणार आहे, पॉलिमॉर्फिझम. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला, ॲलोट्रॉपी. नेक्स्ट असेल ॲलोट्रॉपी. आता कशाला म्हणायचं ॲलोट्रॉपी, फर्स्ट मी पहिल्यांदा डेफिनेशन देतो बघा. ॲलोट्रॉपी, अ सबस्टन्स किंवा द ॲबिलिटी or the property of substance to change their physical properties. The ability लाच काय म्हणतो आपण, प्रॉपर्टी. The ability or property of substance to change their physical properties under different direction is called allotropy. Allotropy कशाला म्हणायचं आपल्याला, द ॲबिलिटी किंवा द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स टू चेंज देअर फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, चेंज करता है, अशा सबस्टन्सला किंवा त्या प्रॉपर्टीला आपण काय होणार आहे, ॲलोट्रॉपी. फॉर एक्झाम्पल कार्बन हॅव्हिंग 3 किंवा कार्बन प्रेझेंट in 3 allotropic forms, that is first diamond, second one graphite, and third one fullerenes. First असेल डायमंड, ग्रॅफाइट अँड फुलेरिन्स. म्हणजे आपण जर ॲलोट्रॉपिक फॉर्म जर बघितला कार्बनचा, तर ॲलोट्रॉपिक फॉर्म ऑफ कार्बन किती प्रेझेंट मध्ये, 3 याच्यामध्ये सापडतो. कोणता, डायमंड, ग्रॅफाइट अँड फुलेरिन्स. द बेस्ट एक्झाम्पल इज ॲलोट्रॉपी, बरोबर की नाही. म्हणजे ॲलोट्रॉपीचं सर्वात महत्त्वाचं बेस्ट एक्झाम्पल कोणतं असेल, कार्बन असेल. तर ते आपण काय सापडतंय, ॲबिलिटी ऑर प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स टू चेंज देअर फिजिकल प्रॉपर्टी इन डिफरंट डायरेक्शन्स. म्हणजे आपण काय स्टडी केलंय, पॉलिमॉर्फिझम, आयसोमॉर्फिझम अँड ॲलोट्रॉपी. नेक्स्ट बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. नेक्स्ट पॉइंट असेल क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. म्हणजे आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिड जो असेल त्याचे काय करायचं आहे, क्लासिफिकेशन बघायचं. क्रिस्टलाइन सॉलिड आर क्लासिफाइड इन टू 4 ग्रुप्स. फर्स्ट आयोनिक सॉलिड, फर्स्ट असेल आयोनिक सॉलिड. सेकंड असेल मेटॅलिक सॉलिड, सेकंड असेल मेटॅलिक सॉलिड. थर्ड कोव्हॅलंट सॉलिड, आणि लास्ट वन असेल मोलेक्युलर सॉलिड. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड जे असेल आर क्लासिफाइड इन टू 4 ग्रुप्स और टाइप्स. आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड आणि लास्ट वन असेल मोलिक्युलर सॉलिड. तर या
क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला या जे क्लास आहे आयनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, कोव्हॅलंट सॉलिड किंवा मोलिक्युलर सॉलिड यांची आपल्याला बेसिकली 4 प्रॉपर्टी काय करायचे, स्टडी करायचे. म्हणजे तर आपण सपोज म्हणूया प्रॉपर्टीज आयोनिक सॉलिड, मेटॅलिक, कोव्हॅलंट आणि मोलिक्युलर. मी तर काय करतो, एक लाईन ओढते का आपण कायसाठी, प्रॉपर्टीज स्टडी करण्यासाठी. आपण पहिली प्रॉपर्टी स्टडी करूया, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे आयोनिक सॉलिडमध्ये कोणता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे, मेटॅलिक असेल, कोव्हॅलंट असेल किंवा मोलिक्युलरमध्ये असेल. आता नाव बघा आयोनिक, याचा अर्थ आयोनिक सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असणार आहे, ऑब्वियसली आयन. काय असणार आहे, आयन असेल. आयन मे बी कॅटायन किंवा एनायन. म्हणजे आयोनिक सॉलिड तयार होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, कॅटायन आणि एनायन पाहिजे. सेम मेटॅलिक सॉलिडमध्ये काय येईल, मेटल ॲटम. मेटॅलिक सॉलिडमध्ये काय असेल, मेटल ॲटम. म्हणजे मेटॅलिक सॉलिड तयार होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, मेटल ॲटम ही काय पाहिजे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. त्यानंतर कोव्हॅलंट सॉलिडमध्ये काय असेल, कोव्हॅलंट सॉलिड नॉन मेटल्स किंवा नॉन मेटल ॲटम. नॉन मेटल ॲटम जे असेल ते काय असेल, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. कोणत्या सॉलिडमध्ये, कोव्हॅलंट सॉलिड. आणि राहिला लास्ट मोलिक्युलर सॉलिड. का मोलिक्युलर सॉलिडमध्ये ऑब्वियसली काय असणार आहे, मोलिक्युल्स असेल. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल काय असेल, मोलिक्युल्स. किंवा सेम टाईपचे ॲटम पण जाऊ शकतात. सेम टाईपचे काय असेल, ॲटम. सेम ॲटम किंवा सेम टाईप ॲटम. म्हणजे बघा फर्स्ट प्रॉपर्टी कन्सिडर केली आपण, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. का तो सॉलिड कशापासून किंवा कोणत्या पार्टिकलपासून फॉर्म होऊ शकतो. त्यासाठी आपण आयोनिक सॉलिड जो असेल तो आयनपासून फॉर्म होईल. मेटॅलिक सॉलिड जो असेल तो मेटल ॲटमपासून फॉर्म होईल. त्यानंतर कोव्हॅलंट सॉलिड जो असेल त्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते असेल, नॉन मेटल असेल. आणि मोलिक्युलर सॉलिड जो असेल तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोणते असणार आहे, एकतर मोलिक्युलर असेल किंवा सेम टाईपचे ॲटम असेल. याली सपोज फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी जी असेल ती आपण स्टडी करायची. इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन आयोनिक सॉलिडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. कोणता असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आयोनिक सॉलिडमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तो कोणता असणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. ते जर आपण मेटॅलिक सॉलिडमध्ये घेतलं तर मेटॅलिक सॉलिडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल, मेटॅलिक बॉन्ड. कोणता असणार आहे, मेटॅलिक बॉन्ड. हे काय असणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे असेल कशामध्ये असेल, आयोनिक सॉलिडमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतोय, आयोनिक सॉलिड म्हणतोय. काय म्हणतो त्याला आपण, आयोनिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिडमध्ये कोणता असेल, मेटॅलिक बॉन्ड असेल. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोव्हॅलंट सॉलिडमध्ये काय असणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. कोणता असणार आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. आणि मोलिक्युलर सॉलिडमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल, व्हॅन डर वॉल फोर्स. कोणता असेल, व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणता असणार आहे, व्हॅन डर वॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आपल्या किती प्रॉपर्टी आहेत, 2. थर्ड प्रॉपर्टी आपण स्टडी करायची. बघा थर्ड प्रॉपर्टी असेल मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. थर्ड प्रॉपर्टी कोणती स्टडी करायची, मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट जे असेल, आयोनिक सॉलिड जे असेल त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असल्यामुळे जो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी त्याचा मेल्टिंग पॉइंट काय असेल, हाय असेल. म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आयोनिक सॉलिडमध्ये काय असेल, हाय असेल. त्यानंतर जर घेतला आपण मेटॅलिक सॉलिड तर मेटॅलिक सॉलिडमध्ये काय येत आहे, त्याचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय असेल, हाय असेल. बिकॉज मेटॅलिक बॉन्ड. कारण मेटॅलिक बॉन्डमध्ये काय असणार आहे किंवा मेटॅलिक सॉलिडमध्ये काय असणार आहे,
जे कर्नेल असेल, कर्नेल आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये काय असेल, अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल. यांच्यामध्ये काय असेल, अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, त्याला आपण तो मेटॅलिक बॉन्ड. कर्नेल म्हणजे काय असेल, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जे कॅटायन्स असेल त्या कॅटायन्सला आपण काय म्हणतोय, कर्नेल म्हणतोय. मग त्याचे काय असेल, बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट काय असेल, हाय असेल. आणि जर आपण तो कोव्हॅलंट सॉलिडमध्ये बघितला तर कोव्हॅलंट सॉलिडमध्ये काय असणार, तो व्हेरी हाय, सगळ्यात जास्त जो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट असेल तो कोणामध्ये असेल, कोव्हॅलंट सॉलिड. बिकॉज स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल. येतं लक्षात. जर त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं, डायमंड. डायमंडचा तुम्ही जर मेल्टिंग पॉईंट जर बघितला तो काय असेल, 3550 डिग्री सेल्सिअस, 3550 डिग्री सेल्सिअसला डायमंडचं काय होऊ शकतं, डायमंड मेल्ट होऊ शकतो. म्हणजे जो मेल्टिंग पॉईंट असेल कोव्हॅलंट सॉलिडमध्ये तो काय असेल, हाय असेल. आणि जर मेल्टिंग पॉईंट आपण जर मोलेक्युलर सॉलिडमध्ये घेतला तो काय असेल, लो असेल. तो काय असेल, लो. बिकॉज व्हॅन डर वाल्स फोर्स काय असेल, लो असेल, तर मेल्टिंग पॉईंट पण काय असेल, लो असेल. हे झाले आपल्याला थर्ड प्रॉपर्टीज. फोर्थ प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायची त्यामध्ये ते असेल कंडक्टिव्हिटी. कोणती असेल, कंडक्टिव्हिटी. आयनिक सॉलिड जो असेल, आयनिक सॉलिड काय असेल, नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी जी असेल नॉन कंडक्टर असेल. हां, इट इज गुड कंडक्टर इन मोल्टन स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये असेल, इन मोल्टन स्टेट. आता इन मोल्टन स्टेट, मोल्टन स्टेट कशाला म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल जर आपण NaCl घेतला, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड गुड कंडक्टर आहे का, नाही. पण जर तो मोल्टन स्टेटमध्ये गेला, याचा अर्थ NaCl पासून Na+Cl- कॅटायन ॲनायन ज्यावेळेस तयार होतील तो काय दाखवणार आहे, इट इज गुड कंडक्टर. म्हणजे आयनिक सॉलिड जो असेल तो नॉन कंडक्टर असेल, पण इन मोल्टन स्टेट, त्या मोल्टन स्टेटमध्ये काय असणार, तो गुड कंडक्टर असेल. कशाचा, इलेक्ट्रिसिटीचा. येते लक्षात. म्हणजे तो मोल्टन स्टेट काय असेल, सर्वात महत्त्वाची स्टेट असेल. सोडियम क्लोराईड जर घेतला, सोडियम क्लोराईड काय असेल, नॉन कंडक्टर असेल. पण जर तो त्याचं कॅटायन ॲनायन फॉर्मेशन झालं, डिसोसिएशन झालं Na+Cl- कॅटायन ॲनायन फॉर्ममध्ये, तर तो काय असेल, इट इज गुड कंडक्टर. मेटॅलिक सॉलिड जो असेल, मेटॅलिक सॉलिड काय असेल, गुड कंडक्टर असेल. मेटॅलिक सॉलिड काय असेल, गुड कंडक्टर. मेटॅलिक सॉलिड काय असेल, गुड कंडक्टर. राहिला आपला कोव्हॅलंट सॉलिड. कोव्हॅलंट सॉलिड काय असेल, पुअर कंडक्टर. कोव्हॅलंट सॉलिड पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि जर आपण मोलेक्युलर सॉलिड जर बघितलं, मोलेक्युलर सॉलिड काय असेल, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे आपण काय सांगू शकतो, कंडक्टिव्हिटी जी असेल आयनिक सॉलिडमध्ये काय असेल, लो कंडक्टिव्हिटी असेल. मेटॅलिक सॉलिडमध्ये काय असेल, हाय असेल. कोव्हॅलंट सॉलिडमध्ये काय असेल, लो असेल. आणि मोलेक्युलर सॉलिडमध्ये काय असेल, लो असेल. फक्त आयनिक सॉलिड जो असेल, आपण जर म्हणतोय नॉन कंडक्टर, पण जर तो मोल्टन स्टेटमध्ये असेल तर कंडक्टिव्हिटी काय असणार, त्याच्यावाली हाय असणार आहे. आणि लास्ट एक्झाम्पल, लास्ट असेल एक्झाम्पल. जर आपण आयनिक सॉलिडचे एक्झाम्पल घेतले, NaCl असेल, KCl असेल, त्यानंतर CaF2 एक्सेट्रा. एक्झाम्पल काय असेल आयनिक सॉलिडचे, NaCl, KCl, CaF2 किंवा पोटॅशियम सल्फेट असेल, K2SO4 एक्सेट्रा. हे कशाचे एक्झाम्पल असेल, आयनिक सॉलिडमध्ये. कारण आपण जर बघितलं तर Na+Cl- K+Cl-, Ca+F2- आणि K+SO4 हे काय होणार आहे, आयन इन मोल्टन स्टेटमध्ये तो काय दाखवू शकतो, कंडक्टिव्हिटी दाखवू शकतो. त्यानंतर जर मेटॅलिक सॉलिड जर बघितले तर मेटॅलिक सॉलिडमध्ये काय येईल, आयर्न Fe, Al, Cu, Zn, Ca हे काय असणार आहे, एक्सेट्रा. एक्झाम्पल कसे असेल, मेटॅलिक सॉलिड.
आता मेटॅलिक सॉलिडमध्ये आपण गुड कंडक्टर का म्हणतोय, कारण जर आपण बघितलं मेटॅलिक सॉलिडमध्ये सपोज एक्झाम्पल घेतला आपण Fe, जो Fe असेल Fe पासून काय आहे Fe 2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स, मे बी 2 प्लस और 3 प्लस. जर Fe ने 2 प्लस फॉर्म होत असेल तर त्याने किती इलेक्ट्रॉन लॉस केलाय 2. म्हणजे असं म्हणायचं की मेटॅलिक सॉलिड जे असेल ती इलेक्ट्रॉनची काय एक वाहती गंगाचं बघा. म्हणजे ज्यावेळेस एक आयर्न तयार होते Fe2 प्लस त्यावेळेस किती इलेक्ट्रॉन जनरेट होत आहे 2. म्हणून आपण सपोज जर आपण घेतला क्रिस्टल कोणाचा मेटॅलिक सॉलिडचा, तर मेटॅलिक सॉलिडचं क्रिस्टल कसं तयार होऊन बघा. सपोज इथं जर असेल Fe2 प्लस Fe2 प्लस किंवा Fe असेल बरोबर, इथं असेल Fe2 प्लस, इथं असेल Fe, तर इन बिटवीन काय असणार आहे इलेक्ट्रॉन्स. ही जे इलेक्ट्रॉन्स असेल इलेक्ट्रॉन्स आणि Fe2 प्लस जे पॉझिटिव्ह चार्ज पीस असेल त्याला आपण कर्नेल म्हणतोय. कर्नेल आणि इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये काय असेल स्ट्रॉंग फोर्स असेल, अट्रॅक्टिव्ह फोर्स, आणि त्याच्यामुळे ते असेल त्याचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट पण काय असतो हाय असतो. आणि ते इलेक्ट्रॉन्स जे असेल इलेक्ट्रॉन्स काय जास्त आहे सर्क्युलेशन होत असेल इलेक्ट्रॉनचं सर्क्युलेशन या फॉर्ममध्ये बरोबर. जर इलेक्ट्रॉनचं सर्क्युलेशन फास्ट होत असेल याचा अर्थ तो काय असणार आहे इट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि त्याच्यामुळे मेटॅलिक सॉलिड काय असेल गुड कंडक्टर. त्याचे बेस्ट एक्झाम्पल काय असेल मेटल Fe ॲल्युमिनियम असेल, Cu असेल, झिंक असेल, कॅल्शियम असेल किंवा कॉपर असेल एक्सेट्रा. जर आपण कोव्हॅलंट सॉलिड घेतला तर कोव्हॅलंट सॉलिडचे एक्झाम्पल काय असेल डायमंड. कोव्हॅलंट सॉलिडचे एक्झाम्पल काय असेल डायमंड असेल किंवा सिलिका असेल, डायमंड सिलिका एक्सेट्रा, किंवा कॅल्शियम, बोरॉन कार्बोनेट असेल, बोरॉन नायट्राइट असेल, बोरॉन नायट्राइट सुद्धा काय असेल कोव्हॅलंटचं एक्झाम्पल असेल. आता डायमंड जर असेल इट इज पुअर कंडक्टर असेल इलेक्ट्रिसिटी, आपण का कसं बघितलंय बरोबर. त्यानंतर लास्ट राहिला मोलेक्युलर सॉलिड. मोलेक्युलर सॉलिड जर एक्झाम्पल घेतले आपण तर मोलेक्युल्स याचा अर्थ काय असेल H2, CO2, वॉटर मॉलिक्यूल, O2 मॉलिक्यूल, CH4 मॉलिक्यूल एक्सेट्रा झाले एक्झाम्पल कसे असेल मोलिक्युलर सॉलिड. म्हणजे आपण जे क्लासिफिकेशन बघितलं क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड आर क्लासिफाईड इनटू 4 ग्रुप्स किंवा टाइप्स. फर्स्ट वन असेल आयनिक सॉलिड, सेकंड असेल मेटॅलिक सॉलिड, थर्ड असेल कोव्हॅलंट सॉलिड आणि फोर्थ वन असेल मोलिक्युलर सॉलिड. आणि यांच्या आपण किती प्रॉपर्टी स्टडी केल्या 4 प्रॉपर्टी स्टडी केल्या. फर्स्ट प्रॉपर्टी स्टडी केली आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. तर कन्स्टिट्युएंट पार्टिकल आयोनिक सॉलिड जे मध्ये असेल त्याच्यामध्ये काय असेल आयन्स असेल, कॅटायन्स आणि ॲनायन्स. आणि जर आपण मेटॅलिक सॉलिडमध्ये जर केलं तर कोणतं असणार आहे मेटल ॲटम. कोव्हॅलंट सॉलिडमध्ये जर केलं तर नॉन मेटल ॲटम असेल. आणि मोलेक्युलर सॉलिडमध्ये जर असेल तर कोणतं असेल मोलेक्युल किंवा सेम टाईपची काय असेल ॲटम, त्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल असू शकतात. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण स्टडी केली फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जो आयनिक सॉलिड आहे याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणता असेल इलेक्ट्रोस्टॅटिक्स. कोणता असणार आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ते जर मेटॅलिक सॉलिड जर बघितलं मेटल सॉलिडमध्ये काय असणार आहे मेटॅलिक बॉन्ड, कोव्हॅलंट सॉलिडमध्ये कोव्हॅलंट बॉन्ड, आणि मोलेक्युलर सॉलिडमध्ये काय असेल तुमचं आलं व्हॅन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. थर्ड प्रॉपर्टी स्टडी केली आपण मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट जे असेल आयनिक सॉलिडचं काय असेल हाय असेल, मेटॅलिक सॉलिडचं पण काय असेल हाय असेल, आणि जर कोव्हॅलंट सॉलिड जर असेल तर व्हेरी हाय. सगळ्यात जास्त मेटॅलिक जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट असेल तो कोणता असेल मेटॅलिक सॉलिडचा असेल. आणि जो मोलेक्युलर सॉलिड असेल त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट काय असेल लो असेल. आणि शेवटची लास्ट प्रॉपर्टी आपण स्टडी केली कंडक्टिव्हिटी किंवा त्याला आपण म्हणतो कंडक्टन्स. तर कंडक्टिव्हिटी जे असेल आयनिक सॉलिड जो असेल इट इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट इट इज गुड कंडक्टर इन मोल्टन स्टेट. ज्यावेळेस तो कॅटायन ॲनायन फॉर्मेशन असेल किंवा त्या मोल्टन स्टेटमध्ये असेल त्यावेळेस आयनिक सॉलिड काय असेल गुड कंडक्टर असेल. त्यानंतर जर आपण मेटॅलिक सॉलिड जर बघितला मेटॅलिक सॉलिड इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बिकॉज number of ions are generated number of electrons are generated in metal atom. जो मेटल ॲटम असेल त्याच्यापासून काय इलेक्ट्रॉन जनरेट होत असेल. आणि जर तुमचा कर्नेल असेल का ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस कॅटायन्स कर्नेल आणि आपला निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असेल त्याच्यामध्ये काय असेल अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल, त्यामुळे तो काय असेल गुड कंडक्टर असेल. त्यानंतर जर कोव्हॅलंट सॉलिड जर बघितला कोव्हॅलंट सॉलिड काय असेल लो कंडक्टिव्हिटी असेल
याला आपण म्हणतो लो कंडक्टन्स असेल किंवा इट इज गुड पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि लास्ट असेल आपला मोलेक्युलर सॉलिड. मोलेक्युलर सॉलिड जे असेल, जर कंडक्टन्स जर बघितला मोलेक्युलर सॉलिडचा तो काय असेल, लो असेल. याचा अर्थ इट इज पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि जर एक्झाम्पल जर आपण स्टडी केले तर आयोनिक सॉलिड जे असेल, आयोनिक सॉलिडचे एक्झाम्पल आपण सो मेनी सांगता येईल. NaCl असेल, KCl असेल, CaF2 असेल, K2SO4 असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यानंतर मेटॅलिक सॉलिड जे असेल, मेटॅलिक सॉलिड जे असेल, मेटल Fe असेल, ॲल्युमिनियम असेल, झिंक असेल, कॉपर असेल, कॅल्शियम असेल, एक्सेट्रा. त्यानंतर जर बघितलं आपण कोव्हॅलंट सॉलिड, तर कोव्हॅलंट सॉलिडचे बेस्ट एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, डायमंड किंवा बोरॉन नायट्राइड्स, सिलिका, हे काय असेल त्याच्याले एक्झाम्पल असेल. आणि लास्ट जर बघितलं आपण मोलेक्युलर सॉलिड, तर मोलेक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल काय असेल, मोलेक्युल्स लाईक H2 असेल, Cl2 असेल, CO2 असेल, O2 असेल किंवा CH4 मोलेक्युल असेल. इथे लक्षात. नेक्स्ट लेक्चरला आपण युनिट सेल अँड टाईप्स ऑफ युनिट सेल याचा स्टडी करणार आहोत. आता आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.